हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अरे आवाज कोणाचा? शिवसेना जिंदाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुल्यांचा, सावित्रीबाई फुल्यांचा, सुप्रियाताईंचा, सुप्रियाताईंचा, मायकल सरांचा, मायकल सरांचा. अरे येऊन येऊन येणार कोण? अरे येऊन येणार कोण? सुप्रियाताईंचा, सुप्रियाताईंचा. सुनील नार्वेकर. मी शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्य गेले 10 वर्ष आहे आणि ह्या गावातला विकास खुंटीस झाला आहे. त्याच्यानं त्या आम्हाला दिनेश भाईच्या रूपाने किंवा मायकलच्या नेतृत्व करून आमचे जे पॉईंट आहेत जेणेकरून इथल्या महिलांना किंवा व्यावसायिकांना त्याचा उदरनिर्वाह होण्यासाठी इकडे काहीतरी हे मिळेल म्हणून. मायकलचं बघायला गेलं तर रात्री अपरात्री मायकल सगळ्यांना ज्ञात आहे. इथे जाती पातीचं वगैरे काय नाही. भले कोणत्याही घरातले माणूस व्यक्ती आजारी असू दे काय पण असू दे मायकलची साथ किंवा माझ्या सगळ्या मंडळाची साथ नेहमीच असते. तिथे जात वगैरे आपण धरली जात नाही. आणि जिल्हा परिषदसाठी आमच्या सुप्रियाताई उभ्या राहिल्या आहेत. पण दिनेश कार्य मी गेली 5 वर्ष बघतोय. त्याने तो पण तसा विचार करत नाही की हा मला मत घालणार म्हणून मी त्याला मदत करते. हा त्याच्या मनात विचार पण नाही आहे. कारण दिनेश इथे असं करायचंय असं बोलल्यावर प्रत्येक शब्दाला मान देणारा माझा दिनेश. त्याच्यासाठी मी सगळ्या महिलांना सांगेल किंवा शिवसेनेच्या वतीने सांगेल जी आज भाईंच्या माध्यमातून हजारो कामं झालेली आहेत ही कशी आमच्याकडनं जास्तीची प्रचिती होत नाही आहे त्याचं श्रेय नाही. बरीच लोक दुसरी घेत आहेत पण ह्या माझ्या गोरगरीब माऊलींना ते माहीत नसतं. कारण प्रचितीला आम्ही कुठेतरी मागे पडतोय. ते तुमच्या माध्यमातून पण व्हावी त्यांची प्रचिती कामाची. आणि शिवसेनेतनं म्हटलं लाडक्या बहिणीसाठी बऱ्याच लोक आज माझ्या महिला हसत आहेत. कारण सकाळी येताना त्यांची पोस्टामध्ये म्हणा बँकेमध्ये लाईन लागते कशाला आम्हाला दादांकडनं पैसे मिळतात. तो त्यांचा आनंद असाच पुढे राहावा जेणेकरून ही सत्ता तुमच्याच बरोबर नेहमी राहील असं दिनेश भाईला मी सांगते. आणि आजी तुम्ही प्रचारासाठी स्वतः इथे आलेला आहात काय सांगाल कशासाठी? माझा पोरगा आणि ती सून आणि हे मायकल हे सगळे आपले. मग त्यांच्या प्रेमापोटी आणि जी धडपड करतं त्याच्यासाठी आम्ही आज बाहेर पडलेले असो. कारण त्यांचाच विजय हो शिवसेनाचा हीच आमची इच्छा. सध्या प्रचारासाठी आपल्यासोबत माणसं फिरावी म्हणून काही लोक पैसे देऊन घेऊन येतात. नाही आम्ही एक पैसा खर्च करूच्या आधी माणसं आणलेली आहेत तशीच आणणार. कारण पैसा खर्च करत नाही तो पदार्थ करतोय आणि तसाच करू दे आणि निवडून येऊ दे. हीच आमची पांडुरंगाच्या चरणी आपल्या सातेरी माऊली हिच्या चरणी नमस्कार करून आम्ही बाहेर पडलेले असतो. शिवसेनेचा मी राहिली होते 92 मध्ये शिवसेना. मग आंबोलीतून मला फुल मतं मिळाली आणि चौकुळवरून कमी मिळाली. मग मी पडले तरी पण मी जिद्दत धरली शिवसेनेलाच मत देणार कोणालाच देणार नाही असं धरलं. आणि आतापर्यंत मी शिवसेनेलाच मत देते आणि शिवसेना आलीच पाहिजे असं माझं मत आहे. जय महाराज जय हिंदी. तुमच्या जे पराभवाचे जे शल्य आहे ते आज सुप्रियाजींच्या माध्यमातून पूर्ण होणार काय? ती माझीच आहे खरं पण त्यांच्या प्रेमातून मला प्रेम सगळं मिळालं. हां आणि शिवसेना येणारच आहे आणि आलीच पाहिजे ही माझी इच्छा आहे. दिनेशजी आणि मायकल भाऊंनी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. खरंच मी आज जनतेत फिरताना मला इतका आनंद होतोय की इतकं हे जे दिनेशजींनी जे प्रेम मिळवलं आहे हे पैशानं विकत घेता येत नाही. हे मिळवावं लागतं आणि ते दिनेशजींनी मिळवलेलं आहे. खूप प्रश्न आहेत. दिनेशजी गेली 8-10 वर्ष जनतेत फिरतात त्यामुळे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की तरुण पिढी जी आहे ती कामानिमित्त बाहेर जाते तर घरं बंद असतात त्यांच्या कुटुंबांचे हाल होतात. कुटुंब विभक्त राहतं मुलांचे हाल होतात त्यामुळे शाळाही बंद पडत चाललेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जे मनात आहे ते नक्कीच त्यांच्या येणं मी दीपकभाईंच्या माध्यमातून दिनेशजींच्या माध्यमातून आम्ही ते नक्की पूर्ण करणार. आम्ही आमच्या केलेल्या कामावर किंवा लोकांच्या संपर्कावर निवडणुकीसाठी उभे राहिलो. आम्ही काय मोठे बलाढ्य धनाढ्य नाही आहे. लोकांनी आम्हाला जे जनतेतून आम्हाला प्रतिसाद दिला आम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हा त्यांच्याच जीवावर आम्ही उभे राहिलो आहोत. लोकांनी आतापर्यंत फोन करून किंवा बाकी संपर्क करून त्यांनी आम्हाला प्रतिसाद हा मोठा उदंड दिला आहे. आता ह्या सगळी जनता आहे सगळे 1 रुपया आम्ही खर्च न करता हे फिरत आहोत. आम्हाला सगळ्या
कडून आम्हाला पाठिंबा आहे आणि लोकांचं आमच्यावर आशीर्वाद आहे. आम्ही केलेली कामं हेच लोकांच्या मतातून आम्हाला दिसतील आणि आमचा 9 तारीखला विजय हा निश्चितच आहे. मी सौ सावली गिरकुल फर्नांडिस. माझे धीर हे पंचायत समितीसाठी मायकल डिसोजा उभे राहिले आहेत आणि सुप्रिया मॅडम या जिल्हा परिषदसाठी उभे राहिले आहेत. आता मायकल म्हणजे माझ्या भावाप्रमाणेच आहेत म्हणून मी सांगते. मायकल कोझमा डिसोजा असं म्हटले की एक लोकांच्या डोक्यामध्ये क्लिक होतं, अरे हा मायकल. या सर्वांना ते प्रत्यक्षात घडवून आणायचे आहे की मायकल म्हणजे कोण. कारण उदाहरण म्हणायचं तर कोरोना काळ होता त्यावेळी खूप म्हणजे भयानक त्याने आम्हाला सपोर्ट केलेला आहे. म्हणजे बाबा आता इकडे गेलं तर काय होईल, तिकडे गेलं तर काय होईल, असं काहीच नाही. रात्र बघितली नाही, दिवस बघितलं नाही, प्रत्येक गोष्टीला तो धावलेला आहे. आणि हे सर्वांनी आता कसं म्हणतात मायकलने एवढं केलं आहे, मायकलने तेवढं केलं आहे. जे काही केलं आहे ते तुम्हाला आता दाखवून द्यायचं आहे की तो काय करतोय. त्याची पावती आम्हाला आत्ताहीच आहे इथे. मी तर सहसा अशी जात नाही कुठे, पण धीरासाठी मी आज आले. म्हणून मी म्हणते सर्वांना आवाहन आहे की सुप्रिया मॅडम आणि माझे धीर आहेत मायकल कोझमा डिसोजा यांना भरभरून प्रतिसाद द्या. मायकल असा माणूस आहे की तुम्हाला भाषणं करताना दिसणार नाही, कुठे गर्दीत कुठे कोणाला हे करताना दिसणार नाही, हे केले ते केले असा गाजा वाजा करणारा तो माणूस नाही आहे. त्याची कृती तुम्हाला प्रत्यक्ष दिसते की काय आहे मायकल. हेच मी म्हणजे ग्रामस्थ म्हणून आणि त्याची भावजय म्हणून सांगते की मायकल डिसोजा काय आहे. तर सर्वांचे आभार. म्हणजे दुपारची बघितले नाही आहे, सकाळ बघितलं नाही, आपली लहान मुलं आहेत असं कुणी बघितलं नाही आहे. प्रत्येकजण धावून इथे आलेले आहेत प्रचारासाठी आणि असंच आता दिवस तर कमी राहिले आहेत. आणि मी तुम्हाला माझ्या महिला वर्गाच्या वतीने सांगते की सर्वांनी त्याला सामावून घ्या. कारण का बघा, दिवस तर एक 4-5 दिवस राहिले आहेत. कोणाच्या घरी गेला नसेल, कोणाला प्रत्यक्ष भेटला नसेल तर त्याला सर्वांवतीने मी म्हणजे आम्ही सगळं माफी मागतो. तेवढा वेळ पण नाही आहे त्याच्याकडे, कारण तो एकटा असतो. घरातही तो वेळा देत नाही, अजिबात वेळ देत नाही. कुटुंबासोबत कमी असतो पण जनतेसोबत जास्त असतो. आणि मॅडमांचं पण तसंच आहे. पण सगळ्यांना सांगते की दोघांनाही तुम्ही बहुमताने विजयी करा. आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन संदर्भात आम्ही प्रत्येक भागामध्ये सावंत तालुका माधुरी विविध भागामध्ये आम्ही फिरत आहोत. तसेच आमची ताई सुप्रिया दिनेश गावडे आणि मायकल डिसोजा यांच्या प्रचारासंदर्भात प्रत्येक दलित वस्तीत चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. खरोखर एवढा आनंद वाटतो की दिनेश भाईंनी या भागामध्ये की आमच्या पारपोली, देवसू, विलवडे, बाळवाड या भागामध्ये भरपूर कामे गरीब लोकांना मदत केली. गरीब लोकांसाठी ते आजपर्यंत झटत आहे. खरं एवढा आनंद वाटतो की आमच्या या आता मी चौकुळमध्ये गेलो, आपल्या दलित वस्तीत आमची एक छोटीशी सभा झाली, आंबोलीला छोटी सभा, संपूर्ण प्रतिसाद की दिनेश भाई आहे. कारण दिनेश भाई ह्या भागामध्ये नुसतं इलेक्शनला तो राहत नाही उभा, तर प्रत्येक गरीब लोकांना आजपर्यंत त्यांनी मदत केली. आणि मदतीसाठी आज लोक आहेत की इलेक्शन येतात, इलेक्शन जातात. परंतु आज अशी आपल्याला व्यक्ती मिळाली की दिनेश भाईच्या माध्यमामध्ये की आज आपले डिसोजा येसो साहेब प्रत्येक कामाला आमच्या जाती दाखले असतील, घरांचा विषय असतील, दलित वस्तीचा विषय असतील किंवा लहान मुलं जे खरोखर या संदर्भात हे दोघं व्यक्ती एवढी मत चांगलं आहे. मी विनंती करतो की माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना की दिनेश भाईंच्या माध्यमामध्ये आपण सर्वजण इथे कामाला लागलेलो आहोत. तसेच आज गावडे मॅडम, सुप्रिया गावडे मॅडम आणि आमचे मायकल डिसोजा यांना भरघोस मतांनी निवडून देऊन हा संपूर्ण विजय आज सावंत तालुक्यात नव्हे तर आम्हाला जिल्हा परिषदची लाल दिवची गाडी घ्यायची आहे अशी या देवाकडे विनंती करतो. 12/5च्या मर्यादेनुसार गाव चालणारे आहेत आणि ज्याने मर्यादा भंग केलेली आहे, ज्या माते फिरूने, तो निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्याचं काय करायचं परमेश्वर बघेलच. आणि ह्या जी कृती त्यांनी केलेली आहे, जे काळं पासण्याचं निंदनीय काम ज्यानं केलेलं आहे त्याचा आम्ही निश्चित करतो शिवसेना म्हणून. आणि अशा वृत्तीची माणसं आहे ते समाजकंटक आहेत. ती अशा माथेफिरूंमुळे समाजाचं एक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न ज्यांनी केलेला आहे. या संदर्भात आम्ही आज सकाळी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की जो कोण माथेफिरू असेल त्याला लवकरात लवकर पकडून त्याच्यावर कारवाई करावी. यामध्ये कोणताही ब्लेम त्यांचा नाही आहे आमच्यावर आणि आम्ही केलेच नाही. आम्ही मंदिरामध्ये जाऊन या 12/5च्या मर्यादेनुसार नारळ ठेवला आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की बाबा कुणी काय केलं असेल तर त्या गावाच्या मर्यादेला आम्ही मर्यादित राहून जे काय असेल ते कारवाई करण्यासाठी आम्ही नेहमी अग्रेसर असू. ह्या प्रकाराचा तुम्ही निषेध करता? आम्ही ह्या प्रकाराचा निषेध करतो आणि असे प्रकार जे कोण करत असतील त्यांना ईश्वर बघून घेईल आणि ही जनता त्यांना माफ करणार नाही. निश्चितच येणाऱ्या 2-3 दिवसामध्येच ते उघडकीस येणारच आहे.